बीड जिल्ह्यामधील परिस्थितीवर बोलताना मागच्या 3-4 महिन्यापासून मी हेच बोलतोय की बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था हा विषयच नाही। कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे। कारण त्याचं कारण असं आहे की एवढं आम्ही बेंबीच्या डेटापासून बोलतोय। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट प्रचार केला, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी मी वारंवार नाव सांगितलं, त्या अधिकाऱ्याचं किती नावं सांगितले, दहीपळे सांगितले, त्याच्यानंतर मुंडे सांगितले, दराडे सांगितले, एवढे नावं म्हणजे आणखी भरपूर आहेत। ते एक तर मला पट्ट्या की खासदाराची चड्डी काढतो, म्हणजे एवढं जर बोलत असेल तरी सुद्धा त्यांना काही नाही। त्याला काय गिफ्ट मिळालं? त्याला पुणे। म्हणजे बघा, सजा द्यायची तर गडचिरोलीत तरी पाठवा, खरंच सजा असेल तर तुम्ही त्याला काय गिफ्ट देता? पुण्याला पाठवता। म्हणजे हे कोण करते? म्हणजे हे असं करण्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत राहिलेला नाहीये। आणि आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा यांना संरक्षण द्या म्हणून सांगितलं। या सर्व गोष्टी असताना बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं हे महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय, तरी सुद्धा आमच्याकडे काय नाही, सर्व आलबेले असं जर महाराष्ट्रातली मंडळी, नेते मंडळी किंवा प्रमुख राजकर्ते म्हणत असतील तर ते दुर्भाग्य आहे आमच्या महाराष्ट्राचं।